गृह कर्जदारांना धक्का. देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेच्या निर्णयाने गृह कर्जाचा हप्ता वाढणार. प्रमुख बँकेचे व्याज दर जाणून घ्या. जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला. देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या HDFC बँकेने गृह कर्जाच्या व्याज दरासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे गृह कर्जाचा हप्ता वाढणार आहे. देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या HDFC ने त्यांच्या गृह कर्जदारांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने गृह कर्जाच्या दरात वाढ केली आहे. बँकेने 3 वर्षाच्या MCLR मध्ये 0.05% वाढ केली आहे. मात्र बँकेने व्यवसाय कर्ज आणि गृह कर्जाशी संबंधित दर 0.05% कमी केला आहे. यामुळे येत्या काळात नवव्यवसाय कर्ज आणि गृह कर्ज स्वस्त होऊ शकतं. HDFC बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट्स मध्ये 0.05% वाढ आणि कपात दोन्ही वेगवेगळ्या कालावधीवर केलं आहे. हे दर 7 मे पासून लागू झाले आहेत. MCLR मधील कपातीचा फायदा अशा ग्राहकांना होईल ज्यांचा कर्ज शॉर्ट टर्म MCLR शी संबंधित आहे, त्यांना फायदा होईल. मात्र गृह कर्जदारांना याचा फटका बसू शकतो, कारण येत्या कालावधीत त्यांचे EMI वाढण्याची शक्यता आहे. MCLR म्हणजे असा व्याजदर ज्यापेक्षा कमी दरांना बँका कर्ज देऊ शकत नाहीत. RBI ने MCLR प्रक्रिया 2016 पासून सुरुवात केली आहे. मे महिन्यातील गृह कर्जाचा व्याजदर किती? गृह कर्ज काढताना सर्वात कमी व्याजदर कोणती बँक किंवा कोणती हाऊसिंग फायनान्स संस्था देते हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण व्याजदरातील थोडासा फरक EMIच्या रकमेवर परिणाम करतो. कमी व्याजदरावर कर्ज घेतल्यास कर्जदारांना दीर्घकालीन फायदा होतो. RBI ने एप्रिल महिन्यात रेपो रेटचा दर 5.25% निश्चित केलेला आहे. गृह कर्जाचा व्याजदर रेपो रेटशी संबंधित असतो. रेपो रेट वाढल्यास गृह कर्जाचा व्याजदर वाढतो आणि रेपो रेट कमी झाल्यास गृह कर्ज कमी व्याजदराने मिळते. सार्वजनिक बँकांचा गृह कर्जाचा व्याजदर टक्क्यांमध्ये: स्टेट बँक ऑफ इंडिया 7.25 ते 8.95, बँक ऑफ बडोदा 7.20 ते 9.60, युनियन बँक ऑफ इंडिया 7.15 ते 9.60, पंजाब नॅशनल बँक 7.5 ते 9.30, बँक ऑफ इंडिया 7.10 ते 10.25, कॅनरा बँक 7.25 ते 9.25, बँक ऑफ महाराष्ट्र 7.10 ते 9.90, पंजाब अँड सिंध बँक 7.30 ते 10.70, इंडियन ओव्हरसीज बँक 7.10% इंडियन बँक 7.15 ते 9.55, सेंट्रल बँक ऑफ इंडिया 7.10 ते 9.15. खासगी बँकांचा व्याजदर: कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, HSBC बँक, साऊथ इंडियन बँक, कर्नाटक बँक, फेडरल बँक, तमिळनाडू मर्चंटाईल बँक, RBIL बँक, CSB बँक, सिटी युनियन बँक या खासगी बँकांचा व्याजदर 7.20% पासून 11.90% दरम्यान आहे. LIC हाऊसिंग फायनान्स, बजाज हाऊसिंग फायनान्स, टाटा कॅपिटल, PNB हाऊसिंग फायनान्स, GIC हाऊसिंग फायनान्स, सम्मान कॅपिटल, आदित्य बिर्ला कॅपिटल, ICICI होम फायनान्स, गोदरेज हाऊसिंग फायनान्स अशा हाऊसिंग फायनान्स कंपन्यांचे व्याजदर 7.15% पासून 10% पर्यंत आहेत.